तळामाळासारखी उंच माणसं ही आपल्यामध्ये नाही आहे आणि गणित गोष्टी आणि त्याच्यामुळे कसं होतं की ज्या प्रकारात आपलं जे रिपब्लिकन आंदोलन आहे ते त्याप्रमाणे यशस्वी होणार नाही, होत नाही आणि एवढ्या थोड्या कालावधीमध्ये ते शक्य नाही. पण विचार मात्र मरणार नाही. जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला विचार दिला तो मरणार नाही. कारण काय झालं की तो विचार इतका खोलवर रुजला आपल्या लोकांच्या मनामध्ये की राजकीय जी शक्ती असते किंवा काही पॉलिटिकल पॉवरमुळे चेंज होऊ शकतो, परिवर्तन होऊ शकते हे मनात रुजलेलं. राजकारणाचे दोन बाबी असतात. एक तर राजकीय सत्तेचा मोह असतो, तशी दारूची नशा आहे ना, तशी सत्तेची नशा आहे. ही सत्तेची नशा मोठमोठे राजघराणे असो, राजे असो, रजवाडे असो, त्यांच्यामध्ये नेहमी मारामाऱ्या, झगडे, वेगवेगळ्या प्रकारचे कट कारस्थानं, खून वगैरे हे सगळ्यात त्याच्यात आलं. तर भाऊ भावाचा खून करतो सत्तेसाठी, बाप पोराला जेलमध्ये टाकतो सत्तेसाठी. तर हे सत्तेचं हे जे एक विचित्र स्वरूप आहे हे आधीपासून आहे, आता काही नवीन नाही. पण त्याचबरोबर सत्तेशिवाय परिवर्तन होणार नाही असा एक जेव्हा सामूहिक सत्तेचा जो विचार येतो तिथून मग रिपब्लिकन आंदोलनाला सुरुवात होते. सत्ता एका माणसाकडे की सत्ता समूहाकडे. हा राजा झाला पाहिजे, हा प्रधानमंत्री झाला पाहिजे, हा मुख्यमंत्री झाला पाहिजे, हा नगरसेवक झाला पाहिजे, हे एक सत्तेचं स्वरूप. आणि दुसरं सत्तेचं स्वरूप किंवा जेव्हा तुमच्या हातात सत्ता येते तेव्हा तुम्ही लोकांचं कल्याण करू शकता. लोकांकरता चांगल्या सोयी सवलती, शिक्षण वगैरे जे स्वास्थ्य वगैरे या पुरवू शकता आणि त्याच्यामुळं सामूहिक रूपाने आपल्या हाती सत्ता आली पाहिजे हा एक विचार. अजून एक आपल्याकडे एक ज्याला असं म्हणतात किंवा चुकीचा विचार फार पूर्वीपासून रुजला आहे. 100 वर्षापासून संघाच्या माध्यमातून संघ 100 वर्षापूर्वी नागपुरात सुरू झाला आणि आता जवळपास गेल्या 2 म्हणजे आपल्या निवडणुकांमध्ये ते निवडून आले सांगपणे 10 वर्षापासून त्यांची सत्ता आहे. तर हा विचार कसा होता की जे ब्राह्मणांमध्ये जी पूर्वीपासून सत्तेकरता आपण सत्ताधारी असलो पाहिजे हा जो विचार ब्राह्मणांमध्ये पूर्वीपासून रुजला. त्यांना सत्ता कशा करता पाहिजे, त्यांना जनकल्याण याच्याशी घेणं नाही, लोकांचं कल्याण नाही. त्याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे किंवा त्यांना एखादा विशिष्ट व्यक्ती हा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री झाला पाहिजे असाही विचार नाही. तर त्यांच्यामध्ये कशी जमातीची सत्ता म्हणजे ब्राह्मण जमातीची सत्ता ही नेहमी असावी असा त्यांचा विचार आहे. आणि त्यांच्यामुळे त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी नक्कीच मेहनत घेतली आणि एका छोट्याशा आपल्या नागपुरातल्या शाखेतून ते घेतले. पण त्याच्यामध्ये खूप काही असं मोठं कर्तृत्व नाही आहे. कारण काय जैन त्यांना साधारणपणे 2500 वर्षाचा अनुभव आहे. 2500 वर्षाचा अनुभव आहे किंवा त्यांना जे समाजामध्ये मोठं स्थान मिळालं किंवा ब्राह्मण श्रेष्ठ आहे आणि ते श्रेष्ठत्व टिकवण्याच्या म्हणजे पोटी त्यांनी काही त्याग केला असेल, काही केलं असेल, पण त्यांनी जी सत्ता मिळवली ती जनकल्याणाकरता नाही मिळवली. ती सत्ता त्यांनी मिळवली आपल्या ब्राह्मण जातीच्या आधिपत्यासाठी, ब्राह्मण विचारधारेसाठी मिळवली. त्याच्यामुळे काय झालं की संघ मोठा झाला, भाजपही सत्तेवर आली, पण त्यांना कोणीही जनकल्याणकारी नाही म्हटलं किंवा संघ हा लोकांच्या कल्याणासाठी आहे असं कुठे नाही. सगळ्यांनी म्हटलं की हा फक्त एक ब्राह्मणी मनोवृत्तीने आपलं श्रेष्ठत्व राहावं म्हणून करण्यात आलेला हा प्रयत्न. अशाच प्रमाणे सांगावं. आणि आजही तुम्ही बघाल तर संघाचा एकही एवढे नेते असतील पण एकही माणूस निर्विवादपणे हा लोकांच्या कल्याणाकरता आहे असं नाही. कधी कधी एखाद्या वेळा गांधी, एखाद्या वेळा नेहरू किंवा अजूनही कोणी यांच्या बाबतीत लोक चांगलं बोलून घेतील की नाही बा काही झालं तरी काय म्हणजे काही असेल तर नेहरू समाजवादी होते, गांधी जे होते ते अहिंसावादी होते, सत्यवादी होते. म्हणजे त्यांच्यातल्या उणिवा सुद्धा त्या झाकाळून गेल्या. उणिवा त्यांच्यातही होत्या पण त्यांच्या काही कामांमुळे आज मला सांगा संघाला 100 वर्ष झाली. या 100 वर्षामध्ये तुम्ही किती नावं अशी घेऊ शकता की ज्यांची लोक तारीफ करतात, ज्यांची प्रशंसा करतात. एखादा माणूस चांगला झाला मध्यंतरी अटल बिहारी वाजपेयीविषयी समन्वयवादी आहेत, दोन चांगले विचार होते पण त्यांच्याही मर्यादा होत्या. आज त्यांच्यात महापुरुष नाही झाला.
आज त्यांच्यातला एकही माणूस म्हणजे 100 वर्षाचं त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं एक आहे की 100 वर्षात संघटना स्थापन केली, सरकारच्या जवळपास पोहोचले, पण एकही चांगला माणूस ज्याला महापुरुष म्हणून मानवता येईल असा एकही नाही. हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय. मी मानतो, मी श्राद्ध पक्ष करणार नाही, मी पिंडदान करणार नाही. पिंडदान कुठं होते? गायला होते. श्राद्ध पक्ष कुठं पाळलं जाते? गायला पाळलं. श्राद्ध आणि पिंडपाताशिवाय गायचं महत्व नाही आहे. तुम्ही हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये पाहाल तर पितरांना मुक्ती देण्याकरता हे जे श्राद्ध आणि पिंडपात जे आहे ते गायलाच केलं पाहिजे. गया महात्म्य या नावाचा ग्रंथ आहे पूर्ण की गयाचं महत्व काय हिंदू फिलॉसॉफीमध्ये, तर त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे हा महत्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला या लक्षात घ्यावं लागेल, विशेषतः महाबोधी महाविहाराचं आंदोलन जी मंडळी चालवते त्यांनी यावर विश्लेषण करावं आणि त्याला बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांची जोड दिलीच पाहिजे. त्यांना म्हटलं पाहिजे की बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांमध्ये विष्णू म्हणजे बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हे का नाकारलं? कोणत्या पार्श्वभूमीवर नाकारलं? कोणते त्यांचे ग्रंथ आहेत, कोणतं साहित्य आहे की ज्याच्यामध्ये हे या निष्कर्षावर पोहोचण्याकरता की बुद्ध हे विष्णूचा अवतार नाही या निष्कर्षावर पोहोचण्याकरता काय कारण झालं? का 22 प्रतिज्ञांमध्ये उल्लेख झाला? का 22 प्रतिज्ञांमध्ये विष्णूला नाकारलं, सगळ्या अवतारवादाला नाकारलं आणि बाकीला का नाकारलं? असं काय कारण झालं होतं? की जी नकारात्मक बाजू घ्यावी लागली? बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे, प्रज्ञाशील, करुणा, मानवता ह्या सगळ्या बाबी ठीक आहे, ह्या सकारात्मक बाबी आहेत, पण नकार का नकार दिला? कोणती गोष्टाची घडली की ज्याच्यामुळे नकार दिला? म्हणजे ज्या अशा नकारात्मक गोष्टी ज्या बाबासाहेबांनी दिला त्याला कारण जे असेल ते महाबोधी महाविहाराचा संघर्ष आहे. बाबासाहेबांनी जोडून बघितलं किंवा धर्मपालांना किती त्रास देण्यात आला. महाबोधी महाविहारासाठी महाबोधी सोसायटी साधारणपणे 1891 पासून प्रयत्न करते आहे. 93 मध्ये बौद्ध संमेलन झालं, 1893 95 मध्ये केस झाली, मारहाण झाली आणि तरी सुद्धा महाबोधी सोसायटीला किंवा बौद्धांना विहार मिळालं नाही. का नाही मिळालं हे काय बाबासाहेबांना माहीत नव्हतं? काय बाबासाहेबांना जेव्हा एका वेळेस बाबासाहेब संपूर्ण भारतामध्ये बौद्ध धर्माला नव्याने पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना महाबोधी विहार जिथं तथागताला ज्ञान मिळालं तिथं काय घडते याच्याविषयी माहीत नव्हतं? त्यांना कल्पना नव्हती. त्यांच्या लायब्ररीमध्ये हा जो ग्रंथ आहे 35चा त्यांचा शिक्का आहे, त्यांचे सगळे संदर्भ आहेत तिथं, किंवा हे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांच्या लायब्ररीमधलं आहे, पर्सनल लायब्ररीमध्ये आहे. मग आपण कसं म्हणू शकतो त्यांना कल्पना नव्हती? आणि जर त्यांना कल्पना होती, एक वकील माणूस, एक बॅरिस्टर माणूस घटनेचा ज्यांनी घटना तयार केली त्याला का हा लॉजिकल पाहिजे माहीत नव्हता? किंवा या आधारावर हे जे हिंदू किंवा ब्राह्मण म्हणजे महाविहारावर कब्जा जमवण्याकरता हे ज्यांनी थोटांड रचलाय याच्या विरुद्ध मांडणी केलीच पाहिजे म्हणून 22 प्रतिज्ञा देण्यात आल्या. आणि त्या 22 प्रतिज्ञांमध्ये निश्चित सांगण्यात आलं की बुद्ध हे विष्णूचा अवतार नाही. मी आभारी आहो गजबे साहेबांचा, मी आभारी आहो वैद्य साहेबांचा. त्यांनी मला सगळं साहित्य उपलब्ध करून दिलं. अनेक साहित्य आता उपलब्ध होते आहेत. सगळ्या पिटिशन जेवढ्या झाल्या नाही झाल्या त्या सगळ्या आम्ही झेरॉक्स केल्या. लक्षात आलं तेव्हा मला असं वाटलं की तुमच्या माध्यमातून ही बाब लोकांपुढे जावी. आणि आज तुमच्या साक्षीनं मी पहिल्यांदा स्पष्ट केलं की महाबोधी महाविहाराचं कारण हे 22 प्रतिज्ञा कारणीभूत ठरलं. जर समजा मी अजूनही विनंती करेन की 22 प्रतिज्ञा देण्याची काही कारणं वैचारिक कारणं जर तुम्हाला मिळाली असतील तर तुम्ही अवश्य सांगा. तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं, मला चहा पाजला, मी आपला आभारी आहे. जय. झेरॉक्समध्ये आम्ही बाइंडिंग केलं, सगळं पूर्ण साहित्य जमा करून ठेवलं आणि त्यामधून आम्हाला नवीन बाबींचा एक माहिती होत आहे. पण मी तुम्हाला आता याविषयी विनंती करेन आणि विशेषतः महाबोधी महाविहाराचं आंदोलनाचे लोक सहभागी आहेत, मी त्यांना विनंती करेन की तुम्ही या अँगलने सुद्धा विचार केला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या आणि ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्या 22 प्रतिज्ञांमध्ये बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे हे नाकारलं, ज्याला खोडसाळ प्रचार म्हणाला ते का? आणि त्यामुळं या आंदोलनाला विशेष एक लॉजिकल, एक वैचारिक, एक सैद्धांतिक बळ मिळेल
त्यामुळं हे आता हा महत्त्वाचा एक हा विषय आहे. आज 22 प्रतिज्ञांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला याच्यात म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि ज्या प्रकारे 10 कमांडमेंट्स आणि बाकी धर्मामध्ये ज्या कमांडमेंट्स असतात त्याची मी तुम्हाला कल्पना दिली आहे. पण 22 प्रतिज्ञांच्या बद्दल माझं एक ठाम मत आहे की महाबोधी महावीराचा संघर्ष हा बाबासाहेबांना माहिती होता आणि त्याच्यामध्ये जी विरोध पक्षाने ब्राह्मण पक्षाने जी बाजू घेतली ती बाजू माहिती होती आणि त्याच्यामध्ये त्यांना हे माहीत होतं की बा या एका कमकुवत दुव्याचा आधार घेऊन हे इथं याच्यावर आपला कायदेशीर अधिकार स्थापन करतील हे त्यांना माहीत होतं. आणि म्हणून मग त्यांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सरळ सांगितलं की बा हिंदू धर्माचा आणि बौद्ध धर्माचा काही संबंध नाही आहे. तो वेगळा प्रवाह आहे, हा वेगळा प्रवाह आहे आणि ही प्रतिज्ञा आम्ही करतो. म्हणजे 22 प्रतिज्ञेमध्ये आपण प्रतिज्ञा केली आहे की आमचा प्रवाह वेगळा आहे, तुमचा प्रवाह वेगळा आहे, तुमचे देव वेगळे आहेत, माझे देव वेगळे आहेत, माझा मार्ग वेगळा आहे, तुमचा मार्ग वेगळा आहे. म्हणजे जे मोजेसने सांगितलं होतं की मीच तुझा देव आहे, माझ्याबरोबर कोणता देव नको, जे जिससने सांगितलं की एकच देव आहे, दोन देव नाहीत, जे मोहम्मदांनी सांगितलं, जे एकेश्वरवादी कल्पना केली की माझ्याबरोबर तुझा कोणता देव नको, त्याच प्रकारे बाबासाहेबांनी सांगितलं की फक्त बुद्ध आणि बुद्ध आणि त्याचे विचारधारा हेच मला मार्गदर्शक आहे. आम्हाला हे बाकीचं हे जे हिंदू धर्माचं खोटांड आहे ते आम्हाला मान्य नाही. म्हणजे इतकी क्लिअर कट ही व्यावहारिक कन्सेप्ट आहे. त्याला वैचारिकतेचा मुलामा तुम्ही द्याल, साहित्यिक लोक देतात तर काही प्रॉब्लेम नाही. पण ही गोष्ट वैचारिकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या लक्षात ठेवा की 22 प्रतिज्ञांचं मूळ जे आहे ते महाबोधी महावीराचे आंदोलन आणि एका बाजूला लिहिलेलं आहे. हे असं सुंदर विश्लेषण या ग्रंथामध्ये त्यांनी केलं की बा तुम्ही जेव्हा म्हणता आणि मग याच्यावर तो सगळ्यात सुंदर लेख जर तुम्ही बघा तर भनंत अंध कौशल्यांचा 1949 मध्ये कायदा आला, बिहारचा कायदा झाला महाबोधीचा. 48 मध्ये बिल ठेवण्यात आलं आणि 1948 मध्ये आपल्या भनंत अंध कौशल्यांनी एक आर्टिकल लिहिलं त्यावेळेच्या म्हणजे याच्यात. ते जर तुम्ही बघा तर 48चा कायदा कसा अन्यायकारक आहे हे मोठ्या सुंदर समजतं. खूपच सुंदर विश्लेषण आहे ते. आता आम्ही ते लवकरच छापू दे पण त्यातून तुम्हाला कळेल. पण मूळ मुद्दा राहिला याच्यामध्ये यांनी हे मांडलं बुद्ध विष्णूचा अवतार आहे त्यामुळे हे हिंदू मंदिर आहे आणि त्यामुळे आम्हाला पूजा करण्याचा अधिकार आहे आणि पूजा करण्याचा अधिकार आहे म्हणून व्यवस्थापन समितीत राहण्याचा अधिकार आहे. ही हिंदूंची बाजू. यांनी बाजू मांडली. महाबोधीची बाजू होती फक्त बौद्ध सदस्य असावे आणि बुद्ध जेव्हा तुम्ही अवतार म्हणता तर तो विलेन अवतार आहे, नकारात्मक अवतार आहे. तुमच्याच ग्रंथात दिले तर तोंड पाहता कामा नये. त्यामुळे तुम्ही हे अवतारवादाची कल्पना जी मांडता ती तुमच्या आस्थेसाठी किंवा त्या जागेवर कब्जा करण्यासाठी मिळवता हे याच्यातून येतात. पण याच्यात इतकं सगळ्यात जास्त मंथन झालं होतं. त्या मंथनाचा मुख्य विषय हा होता की बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे किंवा नाही. आणि मग तुम्ही आता 22 प्रतिज्ञेवर तुम्ही 22 प्रतिज्ञेवर या की तुमच्या 22 प्रतिज्ञांमध्ये सगळ्यात जास्त बाबासाहेब नकार कशाला देतात. बुद्ध हे विष्णूचा अवतार नाही हा खोडसाळ प्रचार आहे. बाबासाहेबांचं साहित्य मी छापलं. 600 भाषणं बाबासाहेबांनी मी अभ्यासली. बाबासाहेबांचे अनेक ग्रंथ मी छापलं. मला वाचावंच लागलं इच्छा असं नसो. पण त्याच्यामध्ये कुठेही याचा जो विचार आहे पहिल्यांदा बौद्ध धर्माचा विचार मांडताना की बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे किंवा नाही याविषयी म्हणजे विश्लेषण असं आपल्याला काही आढळत नाही. नकार आहे तर होतं. पण हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये पहिल्यांदा हे जी बाजू मांडण्यात आली की बा तुम्ही जो बुद्धाला विष्णूचा अवतार मान्य करून महाबोधीवर जो हक्क सांगत आहात तो खोटा आहे हे याची व्यवस्थित मांडणी झाली. आणि त्याच्यामुळं मग बाबासाहेबांनी विश्लेषण झाले की जेव्हा मी नवीन धम्म हा यांना बौद्ध धम्म देतो आहे, धम्मचक्राचं प्रवर्तन करतो आहे तेव्हा मला कोणत्या गोष्टी प्रोहिबिट कराव्या लागतील, मला कोणत्या गोष्टीला मनाई करावं लागेल, मला कोणत्या गोष्टी मनाई केल्या पाहिजे. नाहीतर ज्या आधारावर महाबोधी महाविहार हे मध्ये पहिला जो उल्लेख
झाला, जमिनीचा उल्लेख, बौद्धांच्या म्हणजे तिथं वंदना करण्याचा अधिकार, याविषयी अनेक मुद्दे आले ते आपण विस्ताराने बघतो आहोत. आणि महाबोधी आंदोलनात तुम्ही सामील आहात तर तुम्ही बघ. पण महत्त्वाचा मुद्दा हा आला की काय बुद्ध हे विष्णूचा अवतार आहेत काय, आणि याच्यावर प्रचंड मंथन झालं. इतकं प्रचंड म्हणजे याच्यामध्ये इतके टेक्स्ट आहेत म्हणजे या केसमध्ये आणि याच्यामध्ये किंवा सगळ्यात जास्त याचा भर जो देण्यात आला जेव्हा हे म्हणण्यात आलं, याच्यामध्ये अनेक उतारे आहेत की ज्याच्यामध्ये आता तेवढा वेळ नाही आहे, पण नंतर आपण कधी बघू की बुद्ध हे विष्णूचा अवतार आहेत की विष्णूचा अवतार नाही, याच्यावर प्रचंड चर्चा झाली. आणि त्याच्यामधून असं आढळलं या ग्रंथामध्ये, या आपल्या बुद्धगया टेम्पल या पुस्तकामध्ये महाबोधींनी फार विस्ताराने या प्रश्नावर चर्चा केली आहे. महाबोधी समितीने एक ड्राफ्ट मांडला, एक कायदा मांडला त्या काळात की महाबोधीचं व्यवस्थापन कसं असावं. जसं आपण म्हणतो ना आता कायदा बदला, तर त्याच्या आधी पहिल्यांदा 35 मध्ये यांनी कायद्याचा ड्राफ्ट मांडला. आणि त्या कायद्याचा ड्राफ्ट मांडताना त्यांनी बुद्ध हे विष्णूचा अवतार आहेत किंवा नाही याची सखोल मीमांसा केली. आणि ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा वकिलांसोबत बसलो ना, तेव्हा आम्हाला आमच्या अज्ञानाची आता कीव वाटते की आम्हाला काहीच ज्ञान नाही. या प्रश्नाची चर्चा आधी झाली आणि या चर्चेमध्ये या महाबोधी सोसायटीने हे दाखवून दिलं की बुद्ध हे विष्णूचा अवतार आहेत असे काही उदाहरणं मांडण्यात आले. असे काही उदाहरणं महंताच्या वकिलाकडून ते मांडण्यात आले. महंताच्या वकिलाकडूनही मांडण्यात आले, महंतांनी मांडले आणि त्यावेळेचे जे हिंदू किंवा सनातनी होते त्यांच्याकडूनही मांडण्यात आले. पण त्याच वेळेस हेही पुरावे मांडण्यात आले की त्याच वेळेस वैदिक ग्रंथांमध्ये किंवा हिंदूंच्या ग्रंथांमध्ये हा जो अवतार आहे हा अवतार पूज्य नाही आहे, नकारात्मकही बाबी मांडण्यात आल्या. म्हणजे हिंदूंच्याच ग्रंथांमध्ये बुद्धाच्या विरुद्ध अनेक बाबी मांडण्यात आल्या. बुद्धाच्या मूर्तीचं तोंड पाहू नये, बुद्ध हा असुरांना भडकवण्याकरता वेदाच्या विरुद्ध जन्माला आलेला माणूस आहे, बौद्धांना कुठे थारा ठेवू नये, अशा प्रकारचे हिंदू उदाहरणं येत आहेत. आणि त्याच्यामुळे हा पहिला कौलिक अभ्यास आहे. हा कौलिक अभ्यास आहे की ज्याच्यामध्ये हिंदू मायथॉलॉजीनुसार एका बाजूला अवतार आहे आणि दुसऱ्या बाजूला तो अवतार कसा आहे नकारार्थी आहे, विलेन. हा असा एक विषय आहे की ज्याच्याविषयी पाहिजे तेवढी चर्चा झाली नाही. म्हणजे याचं कारण काय, 22 प्रतिज्ञा हे नाही कारण. मग आता 22 प्रतिज्ञा या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्यांच्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी दिल्या आहेत आणि बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या याच्याविषयी एक्सप्लेनेशन नाही. बुद्ध धर्माविषयी एक्सप्लेनेशन आहे. मला असं वाटतं की आता इतर सगळी म्हणजे आपण जागरूक आहात. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांविषयी जे काही एक्सप्लेनेशन दिलं असं काही तुमच्या लक्षात आहे काय? नाही. मग तरी प्रश्न तोच राहतो. दाहसाहेबात आपले मनोहर आहेत, हे सगळे लिखाण करतात ते वैचारिक लिखाण आणि योग्यही आहे. बाबासाहेबांनी जो धर्म दिला त्या आधारावर ते त्याचं विश्लेषण करतात की बाबा 22 प्रतिज्ञा अशा. पण मूळ मुद्दा तोच राहिला की 22 प्रतिज्ञा काय. आता जेव्हा या विषयावर जेव्हा आम्ही जरा अभ्यास करतो तेव्हा आम्हाला काही नवीन तथ्य आढळली. बौद्ध दीक्षेच्या प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञा ज्या आहेत या 22 प्रतिज्ञांचं मी विश्लेषण केलं. या 22 प्रतिज्ञांचं विश्लेषण केलं. याच्यामध्ये मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही, राम व कृष्ण यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही, गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही, देवाने अवतार घेता यावर माझा विश्वास नाही, बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोटाळ प्रचार आहे असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही, बौद्ध धर्माच्या विसर्गात कोणतेच आचार करणार नाही, कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही, सर्व मनुष्यमात्र समान आहे असे मी मानतो.
मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन, भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करेन, भगवंताने सांगितलेल्या 10 पारामिता मी पाळेन, मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन, चोरी करणार नाही, खोटे बोलणार नाही, व्यभिचार करणार नाही, दारू पिणार नाही, ज्ञानशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन घालवीन. माझ्या जुन्या मनुष्यमात्रांच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो, तो बुद्ध धर्माचा स्वीकार करतो. तो सद्धर्म आहे अशी माझी खात्री करते आहे. माझा नवा जन्म होतो आहे असे मी मानतो. तिथं पण बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेल. मंथन झालं आणि मग याच्यावर समता समितीने जो निर्णय घेतला तो हा घेतला की बाई 22 प्रतिज्ञा या आवश्यक आहे, भारतीय बौद्धांना आवश्यक आहे. त्यामुळं समता सैनिक दलाची जो धोरण आहे ते आहे की 22 प्रतिज्ञांना आम्ही टाळणार नाही. काही झालं तरी 22 प्रतिज्ञा या आमच्या नवीन आम्ही जो बौद्ध धर्म स्वीकारला त्याचा एक पायाभूत आधार आहे तो. आणि तो बाबासाहेबांनी जेव्हा त्या दिशा म्हणजे प्रतिज्ञा आपल्याला दिल्या आहेत तर त्यांचा काही विचार असेलच ना, तर त्यामुळे बाबासाहेबांनी दिला आहे तो आपण विचार केलाच पाहिजे तो. पण तरी मुख्य प्रश्न असा राहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या. मग याच्यावर तुम्ही बघा, आता आपली साहित्य क्षेत्रातली मंडळी बऱ्याचशा लोकांनी जी पुस्तकं लिहिली, यशवंत मनोहरांनी लिहिली, अजूनही आपले प्राध्यापक आहेत त्यांनी 1-2 लोकांनी तेवढं साहित्य नाही आहे 22 प्रतिज्ञांवर जेवढं बाकी याच्यावर आहे. बुद्धांचं साहित्य मिळेल तुम्हाला, दमार मिळेल, दाडांचं एक पुस्तक आहे आणि यशवंत मनोहरांचं आहे अशी आहे. पण तुम्ही याचा जेव्हा मी शोध घेतला किंवा त्याच्यामध्ये धर्माच्या काही मीमांसा आढळतात, कारणाने आढळतात. आज आम्ही अजून 2 व्यक्तींचा मी उल्लेख करेन. एक वामनराव बोरकर आणि दुसरं माडो पंचवटी. आता जेव्हा यांची संस्मरणं यायची, यांची आठवणी जेव्हा येतात तेव्हा आम्ही बघतो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मदीक्षा दिली तर ही जी मंडळी आहे, गोडबोले साहेब, पंचबाई हे जवळ होते, यांनी आयोजन केलं. विशेषतः गोडबोलेंचा तर काही आयोजनामध्ये जो सहभाग आहे आणि त्यांनी जे सगळं लिहिलं वगैरे याच्यात काही हे नाही आहे, सगळ्यांना माहीत आहे. पण तरी प्रश्न असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा मी देईल अशी पूर्वसूचना दिली होती काय? साहित्यामध्ये कुठे आढळत नाही. धम्मदेशीचा विषयांक मी छापला, 22 प्रतिज्ञा आहेत, पण त्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेब कसे देतील, का देतील, केव्हा देतील, केव्हा त्यांनी डॉक्युमेंट तयार केले काहीच माहिती नाही. मग आम्ही पंचबाईंना विचारलं की बा गोडबोलेंच्या संस्मरणामध्ये 22 प्रतिज्ञा दिल्या आहेत तर सगळी कळत आहे, पण का दिल्या, केव्हा प्रिपरेशन झाली, काय त्याच्या मागचा उद्देश होता हे तिथे आढळलं. याची जाणीव आम्हाला या शाखांच्या माध्यमातून झाली. आता 22 प्रतिज्ञांचा विषय हा असा निघाला शाखांमध्ये. आमचे एक मित्र आहे राहुल कामगार आणि त्यांच्या मातोश्री जे आहेत, त्यांच्या मातोश्री जे आहेत ते एका विहाराचे अध्यक्ष आहेत. ते राहतात आपल्या मानेवाड्याला आणि मानेवाड्या चौकाच्या बाजूला एक आपली बस्ती आहे आणि त्याच्यामध्ये आपलं एक विहार आणि त्याच्यामध्ये या राहुलच्या मातोश्री या अध्यक्ष आहेत. आणि त्यांची एक त्या विहारामध्ये वंदनेच्या नंतर एक 22 प्रतिज्ञा आपण बोलल्या पाहिजे, ते घेतल्या पाहिजे अशी एक त्यांच्याकडे वही वाटली त्या विहारात. तर तिथं राहुल मला बोलला तेव्हा माझ्या आईला एक कंप्लेंट आहे. काय कंप्लेंट आहे की ते म्हणतात की तुम्ही वंदना वगैरे करता, बुद्ध वंदना करता हे ठीक आहे, पण तुम्ही हे जे 22 प्रतिज्ञा जे बोलता हे काही बरोबर नाही. अशा काही महिला बोलतात आणि त्यामध्ये काही आंबेडकरी महिलाही होते. आसपासच्या लोकांनी तक्रार केली असेल किंवा 22 प्रतिज्ञा तुम्ही का बोलता, आवश्यक आहे का 22 प्रतिज्ञा घेणं. म्हणजे 22 प्रतिज्ञेचा मुद्दा हा काही जागी त्याला विरोध होतो. आपल्या समाजातून कमी आणलो पण बाकीच्या समाजातून बराचसा विरोध आणि हा विरोध आम्हाला कुठे जाणवला, हा भंडारा जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यात जाणवला. भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये काही जागी जेव्हा बौद्ध विहाराच्या आपल्या म्हणजे ज्याला म्हणतात की दर्शनी भागात, समोरच्या भागात 22 प्रतिज्ञा लिहिण्यात आल्या किंवा त्याचे बोर्ड लावण्यात आले, फ्लेक्स लावण्यात आले.
तर तिथले जे सवर्ण होते त्यांनी विरोध केला की बाबा तुम्ही आपल्या विहाराला या भाविक प्रतिज्ञा का लावता बाहेर. तिथं विरोध झाला. छोट्या मोठ्या म्हणजे अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या दलांच्या माध्यमातून की 22 प्रतिज्ञा ज्या आहेत या थोड्याशा आमच्या मनाला दुखावतात असा विचार. आणि मग आता आम्ही हा शोध घेण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या त्या योग्य की अयोग्य, किंवा धम्म आपण जो धम्म स्वीकारलेला आहे त्याकरता आपल्याला त्या धम्मामध्ये 22 प्रतिज्ञा आवश्यक आहे. पुढे चालले गेले, पण छोट्या छोट्या समाजाचे लोक पुढे चालले गेले. पण एवढी मोठी शक्ती गोळा करून आणि 2.5 वर्षाचा अनुभव आणि संपूर्ण भारतीय वर्णव्यवस्थेमध्ये ज्यांना मोठेपणा देण्यात आला होता एकेकाळी आणि त्यांना म्हटलं की बा हे श्रेष्ठ आहे, त्यांची अशी गरज आहे. त्यामुळे त्यांच्या यशाविषयी ते यश जे असेल ते भौतिक यश असेल पण ते सार्वकालिक यश नाही. त्यांना मिळणारं यश हे सार्वकालिक नाही आहे. त्यामुळे ती चिंता करायची गोष्ट नाही. चिंता करण्याची गोष्ट अशी आहे की आपण कर्तृत्वात कमी पडलो. आपण आंबेडकर लोक बाबासाहेबांच्या नंतर म्हणजे आपण कर्तृत्वात कमी पडलो. आणि जेव्हा आता मी बॅरिस्टरचे जयंतीचे कार्यक्रम मी सामील झालो, बोललो, ऐकलं मी, तेव्हा मला हेच जाणवलं की बा आपण कमी पडतो. आपण त्यागात कमी पडतो, आपण अभ्यासात कमी पडतो, आपण कर्तृत्वात कमी पडतो, आपण मेहनतीत कमी पडतो, आपण सातत्यात कमी पडतो. हे सगळं जाणवायला लागलं कारण की या गोष्टी आता सातत्य हे फार महत्त्वाचं आहे. रेग्युलरिटी आहे. आता आम्ही येतो शनिवारी, येऊ नको कोणी, आपलं काम करायचं आहे. आज 10 वर्षापासून समता संहिताची शाखा दर रविवारी शाखा भरते. रेकॉर्ड आहे, म्हणजे फोटो देतात सगळे परेडवर. म्हणजे असं नाही, डॉक्युमेंटेशन आहे की बा 10 वर्षापासून आम्ही सातत्य ठेवलेलं आहे. तर 10 वर्षाच्या कालावधीमध्ये दर रविवारी एकत्रित होणं आणि तिथून एक विचार पाठवणं हे काही सामान्य गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट नाही आहे. पण सातत्य पाहिजे आणि त्या सातत्यामुळं अनेक गोष्टींचा उलगडा आम्हाला झाला. आणि त्याच्यामध्ये आम्हाला एका उलगडा झाला की बा बाबासाहेबांच्या बळाचक्या तुम्ही सुरू करतो केलं काय. पण शेवटी त्यांनी केलं मी त्यांचा आभार. गजबे साहेबांचं कसं आहे, त्यांना म्हटलं तुम्ही असं कराल काय तर मी देतो, तुम्ही तसं कराल काय तर मी देतो. मी म्हटलं बरं झालं तुम्ही गजबे लग्न नाही तर बायकोला रोज म्हटलं होतं तर असं करशील तर तुला ठेवतो लग्न नाही करायचं, तसं करशील. अशा अटीतटीवर हा प्रत्येकदा अटीतटी आणि म्हणून लग्न नाही केलं बरं झालं, नाही तर बायको वैतागून गेली असती. असं केलं तर ठेवतो नाही तर मी करायला नाही तर मी जातो घर सोडून. हा असं अटाक झाली पण त्यांनी शेवटी दिली. आणि याच्यामधून तुम्हाला माहिती आहे हे 2 डॉक्युमेंट जे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. ही बुद्धगयाची केस, द बुद्धगया टेम्पल केस आपण याच्याविषयी बघितलं. आणि या केसमध्ये अनागारिक धम्मपालांनी जी केस लढली त्याचा पूर्ण वृत्तांत आहे. 3 जजमेंट महत्त्वाचे आहेत. एक गया डिस्ट्रिक्ट कोर्ट, गया सेशन कोर्ट आणि कलकत्ता हायकोर्ट या 3ही कोर्टामध्ये केस लढली. आणि जेव्हा ही केस लढली गेली तेव्हा या केसमध्ये जे अनेक मुद्दे उपस्थित झाले त्याच्यामध्ये हे महाविहार हे बौद्ध विहार आहे की हिंदू मंदिर आहे हा वाद तिथं समोर आला. हा महत्त्वाचा वाद होता. अनेक बाकीचे वाद आहेत त्याच्यापैकी हे हिंदू मंदिर आहे आणि जर हे हिंदू मंदिर असेल तर हिंदूंना इथं पूजा करण्याचा अधिकार आहे आणि हिंदूंना जर पूजा करण्याचा अधिकार आहे तर त्यांना व्यवस्थापक समितीमध्ये राहण्याचाही अधिकार आहे. हे लॉजिक. आणि त्याच्यामधून एक नवीन वाद निर्माण झाला आणि मोठा वाद निर्माण झाला की काय हे जे महाबोधी महाविहार आहे हे बुद्ध मंदिर आहे की हिंदू. आणि त्याच्यामध्ये हिंदूंनी आधार घेतला की हिंदू किंवा ज्याला आपण सनातनी विचारधारेनुसार ब्राह्मणी विचारधारेनुसार बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे. आता आपण आजच्या काळामध्ये सहज ही वर्गवारी करू शकतो किंवा ज्याला असं म्हणतात किंवा हिस्टॉरिकल बुद्ध आणि पौराणिक बुद्ध काल्पनिक बौद्ध ही वर्गवारी आपण आजच्या काळात करू शकतो. त्या काळात नव्हतं करू शकत. त्या काळात फेरच होती. माझी विश्वास आहे, माझी श्रद्धा आहे, माझी श्रद्धा आहे बस. म्हणजे
आमच्या डोक्याचा प्रश्न होता. आम्ही लोकांचे ग्रंथ चाळतो आणि मी आता हे नंतर आले आहे, पण आम्ही गेली 2 गोष्टींचा उल्लेख केला. एक वामन गोडबोले आणि माडो पंचबाई जे बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाच्या वेळेस त्यांच्यासोबत होते आणि त्यांना होते आणि हे दोघेही बुद्धिजीवी, म्हणजे याला असं म्हणाले की इंटेलेक्च्युअल. बाकीचे अनुयायी तर खूप होते पण यांच्यामध्ये इंटेलेक्च्युअल क्षमता आहे. पण तरीसुद्धा वामन गोडबोले साहेब आणि माडो पंचबाई यांनी बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या याच्याविषयी एक्सप्लेनेशन नाही दिले. महत्त्वाचे आहेत, चांगले आहेत, पण का दिल्या आणि याचं उत्तर जे मला कळालं, म्हणजे याचं उत्तर जे मी एक जो विषय मी शोधला त्याचं उत्तर जे आहे ते महाबोधी आंदोलन. काही म्हणजे गोष्टी आम्ही ज्या मांडल्या, जसं बुद्ध धर्माचा म्हणजे जेव्हा महाबोधीचं आंदोलन सुरू झालं आम्ही वकिलांसोबत बसलो तेव्हा आम्ही एक सिद्धांत मांडला की बुद्ध हे इतिहास पुरुष आहे आणि अवतारवाद जो सांगितला जातो तो पुराण पुरुष आहे. ते काल्पनिक गोष्टी आहेत. म्हणजे तथागत हे इतिहासातले ज्याने इतिहासामध्ये जन्माला आलेलं आणि अवतारवाद जो विष्णूचा सांगता तो अवतार आहे, म्हणजे तो काल्पनिक आहे. कथा कादंबऱ्यांसारखा तो पुराण. आणि हे आपण सांगितलं की बा पुराण जे आहे ते तिसऱ्या म्हणजे तथागतांच्या 500 वर्षानंतरच 500-600 वर्षानंतर 3ऱ्या शताब्दीपासून ते नंतर ते सुरू झालं. म्हणजे साधारणपणे आता 9व्या शतकापर्यंत ते सुरू होतं. म्हणजे यांना हा जो नंतरचा काळ आणि ते आपण प्रायमामध्ये सिद्ध करू शकतो, तो काही भाग नाही. मग तो सिद्धांत आम्ही मांडला जो अवतारवादाची जी कन्सेप्ट आहे हा सिद्धांत आम्ही तिथून बघितला की बा हा आहे. पण त्याचबरोबर आम्ही आता या निष्कर्षावर पोहोचलो की बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या त्याचं जे मूळ आहे ते महाबोधी आंदोलन आहे. आणि याच्याकरता आम्हाला म्हणजे आता आम्ही या निष्कर्षावर कसे बोलतो याचं काही कारण होतं. तर आमचे मित्र आहेत गजबे साहेब यांनी त्यांच्या फार विनवण्या केल्यानंतर त्यांनी मला हे पुस्तक काढलं. महाबोधी टेम्पल हे 1935 साली महाबोधी सोसायटीने छापलेलं पुस्तक आहे आणि हे हे मिळवण्यासाठी मला खूप त्रास झाला. किंवा तुम्ही बघा त्या व्यापाराबद्दल थोडंसं वेगळा दृष्टिकोन स्वीकारला. जसं उदाहरणार्थ नाही बाबा मी ज्याला आपण म्हणतो वजनामध्ये फेरफार करणार नाही, व्याज घेणार नाही, म्हणजे अशा प्रकारच्या ज्या बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत व्यापारामधल्या या त्या ते पाळतात. म्हणजे आता तुम्हाला कमांडमेंट्समध्ये समजलं. म्हणजे यहुद्यांतही कमांडमेंट्स आहेत, प्रतिज्ञा आहेत, ख्रिश्चनांमधलेही प्रतिज्ञा आहेत, मुसलमानांनाही प्रतिज्ञा आहेत आणि आपल्या बौद्धांनाही प्रतिज्ञा देण्यात आलेल्या आहे. म्हणजे कमांडमेंट आज्ञा काय करावं आणि काय करू नये हा जो भाग आहे हा काही नवीन आहे. हा प्रत्येक धर्मामध्ये आहे आणि त्या धर्माचं स्वरूप या प्रतिज्ञा ठरवतात, त्याला वेगळं करतात दुसऱ्यांपासून. मुख्य आपण बघितले बहु ईश्वरवाद आहे, एक अनेक ईश्वरवाद आहे, एक अनिश्वरवाद आहे. जसं आपण ईश्वराला मानतो त्यामुळे बौद्ध हे अनिश्वरवाद आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला एक रफ कन्सेप्ट आली असेल की बा शेवटी या अशा प्रकारे या कमांडमेंट या दिल्या जातात. आता अनेक अजूनही छोटे मोठे धर्म आले. आता एक धर्म आपल्याला त्याचा प्रचार नाही झाला, म्हणजे ज्याला म्हणतात धर्माचं स्वरूप नाही देता आलं. उदाहरणार्थ आपल्या महात्मा फुल्यांनी स्थापन केलेला सार्वजनिक सत्य धर्म. सार्वजनिक सत्य धर्म या नावाचा एक धर्म फुल्यांनी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यांची लग्न पद्धती, त्यांची मंगलाष्टके, त्यांची जीवन पद्धती याच्यावर त्यांनी फार सुंदर पुस्तक लिहिली. धर्मच आहे, पूर्ण धर्म आहे आणि त्याच्यामध्ये आचरण काय करावं काय करू नये त्याचं एक पुस्तकच दिलं. आणि म्हणजे आता सांगून किंवा हे भारतीय जनतेने किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या सत्ताधारी लोकांनी म्हणजे त्यांचे जे अनुयायी होते ते सत्तेकडे वळले आणि त्यामुळं जो फुल्यांनी जो धर्म दिला होता सार्वजनिक सत्य धर्म तो नाही पळाला, त्यांना अनुयायी नाही मिळाले. त्याच्यामुळे बाबासाहेबांचं कोटेशन येते किंवा जरी तुमच्याजवळ विचार असेल, माणसं लोक म्हणतात की माणूस मरतो पण विचार मरत नाही. पण मी म्हणतो की माणूसही मरतो त्याचा विचारही मरतो जर त्याला प्रचारक भेटले नाही.
आणि फुलेंच्या बाबतीत झालं. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कमांडमेंट आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या थोड्या लक्षात आल्या असाव्यात. किंवा नेमकं 22 प्रतिज्ञा या ज्या दिल्या गेल्या बाबासाहेबांनी आपल्याला दिल्या, हा जेव्हा एक प्रकारच्या नवीन विचारधारेचा जेव्हा प्रचार प्रसार करावा लागतो तेव्हा काही रिस्ट्रिक्शन्स आणि काही पॉझिटिव्ह गोष्टी या केल्या जातात. मग तरी मुद्दा येतो की डॉक्टर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या आणि माझ्याशिवाय तू कोणत्याही देवाला मानायचं नाही. म्हणजे एक ईश्वराची कल्पना, एकेश्वरी कल्पना ही मोजेसने मांडली की ईश्वर एक आहे, मी तुझा ईश्वर आहे आणि माझ्या पुढं तुम्ही कोणताही दुसरा ईश्वर मानता कामा नये. एकेश्वरी आपण भारतामध्ये पाहतो, आपण अनेकेश्वरी विचारधारा, ब्रह्मा आहे, विष्णू आहे, महेश आहे आणि अनेक देव आहे, दिव्या आहे. अरे म्हणजे आपण जे आहोत ते बहुदेववादी भारतीय विचारधारेमध्ये एक धर्म ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो बहुदेववादी. पण तुम्ही तिकडे बघाल तर एकेश्वरवाद. तर मोजेसने पहिल्यांदा म्हणाले, त्यांनी जी कमांडमेंट पहिली दिली ती दिली की बा मी तुझा देव आहे, माझ्याशिवाय तुला कोणताही दुसरा देव नको. ही एकेश्वरवादाची कन्सेप्ट ही 10 कमांडमेंट आहे आणि तीच कन्सेप्ट मग हे तिन्ही धर्म पाळतात. मग त्याच्यामध्येही त्यांनी अनेक प्रकारे जे आपल्या आईबापांची काळजी घ्या, कोणत्याही प्रकारचा व्यभिचार करू नका, अशा प्रकारे ज्या कमांडमेंट्स आहेत त्या त्याच्यामध्ये आहेत. त्या 10 कमांडमेंट तुम्ही बघा. एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अजून आहे किंवा देवाला जो त्यांचा गॉड आहे त्याच्या मूर्त्या करू नका, अशा प्रकारचा तो एक विचार आहे. त्यामुळे मूर्तीच्या स्वरूपामध्ये या तिन्ही धर्मामध्ये मूर्तीपूजा नाही किंवा मूर्तीमध्ये देव आहे अशी कन्सेप्ट नाही. आता जेव्हा तुम्ही या कमांडमेंट 10 कमांडमेंट बघाल, या कमांडमेंट जशा तशा ख्रिश्चन धर्मामध्ये येत, इस्लाममध्ये. फक्त इस्लाममध्ये थोडंसं त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचे रसूल, नबी, मसिया, त्यांचे पैगंबर त्यांनी काही ज्या बाबी सांगितल्या आहेत त्या अशा देव एकच आहेत. पण त्यांचा पैगंबर हा मोहम्मद साहेब त्यांचे रसूल आहेत, पैगंबर आहेत. त्याच्याशिवाय त्यांनी अजून काही चांगल्या गोष्टी टाकल्या त्यांच्याप्रमाणे. म्हणजे तुम्ही 5 वेळा नमाज अदा केली पाहिजे, तुम्ही रमजानच्या महिन्यामध्ये रोजे ठेवले पाहिजे, तुम्ही मक्का मदिनाला गेलं पाहिजे. या कमांडमेंट त्यांच्या आज्ञा, जसं आपण आपल्या 22 प्रतिज्ञा म्हणतो तशा त्यांच्या आज्ञा आहेत, त्यांच्या कमांडमेंट आहेत, या तुम्ही पाळल्या पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये असं नाही म्हटलं आहे की तुम्ही खैरात दिली पाहिजे, दान दिलं पाहिजे. आणि जे लोक म्हणजे तुम्ही म्हणजे इस्लाममध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा ही अशा प्रकारची एक आज्ञावली आहे. म्हणजे देवाचा भाग झाला, नमाजचा भाग झाला, मक्का मदिनाला तुम्ही भेट दिली पाहिजे, याचा झाला, तुम्ही खैरात दिली पाहिजे. त्याचबरोबर व्यापाराबद्दल तुम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमी, आता आपली विद्वान मंडळी आहे इथं बरीचशी आणि आमचे एक विद्वान मित्र आलेले आहेत तेही ऐकतील. तर या अशा कमांडमेंट, प्रतिज्ञा, आज्ञा या प्रत्येक धर्मामध्ये किंवा प्रत्येक विचारधारेमध्ये आढळून. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती आहे की जेव्हा पहिल्यांदा सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन झालं, बुद्धांनी केलं, तेव्हा पंचशील दिलं, भिक्षूंना अष्टशील दिलं. आता या पंचशील आणि अष्टशील या आज्ञाच आहेत ना, या प्रतिज्ञाच आहेत ना. मी दारू पिणार नाही, मी उच्चासनावर झोपणार नाही, मी कोणाशी भांडण करणार नाही. विशेषतः ज्या यांनी हे शील घेतलेलं आहे, आमच्या मित्रांनी हे शील घेतलेलं आहे गजबे साहेबांनी की बुद्ध धर्माप्रमाणे मी वागेन. 22 प्रतिज्ञेमध्ये आहे वागे बुद्ध धर्माप्रमाणे वागेल अशी एक प्रतिज्ञा आहे. आणि त्या प्रतिज्ञेचं पालन माझी मित्र करतात, सगळ्यांनी घेतली. मग तुमच्या लक्षात आलं असेल की बा धर्मामध्ये हा प्रश्न असतो की बा मी काय करेन. आणि दुसरं असं मी काय करणार नाही, मी दारू पिणार नाही. हे जे शील आहे, मी प्राणी मात्रावर दया करेन, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि मी हे करणार नाही म्हणजे मी काय करेन आणि काय नाही करणार यावर. आता जर तुम्ही इतिहासात बघाल तर एक फार मोठा संदर्भ तुम्हाला आढळते आणि त्याचे पिक्चर तुम्ही बघितले असेल, 10 कमांडमेंट्स. 10 कमांडमेंट नावाचा मोठा पिक्चर आहे, फार चांगला आहे. आणि 10 कमांडमेंट या ख्रिश्चन धर्मात, मुसलमान धर्मात आणि यहुदी धर्मात या महत्त्वाच्या 10 कमांडमेंट. आता 10 कमांडमेंट शिवाय तुम्ही बघा कोणाला, मुसलमानाला विचारा, ख्रिश्चनला विचारा, यहुदी माणसाला विचारा, 10 कमांडमेंट हा त्यांच्या धर्माचा पाया आहे.
यहुदी, ख्रिश्चन आणि मुसलमान, मोजेस मसीह आहे, देवदूत आहे, देवाचा मॅसेंजर आहे आणि त्यांनी या 10 कमांडमेंट दिल्या आणि या 10 कमांडमेंटच्या आधारावर मग पुढे सगळ्या तिन्ही धर्माची उभारणी आहे। या 10 कमांडमेंट काय आहेत तुम्ही बघून घ्या, टीचरही आला त्याच्यावर फार म्हणजे प्रचलित ती विचारधारा तुम्ही बघून घ्या। पण त्याच्यामध्ये पहिला विचार हा आहे, या 22 मध्ये मी त्यांचे 2 वर्ग आहे, त्याची एक वर्गवारी अशी केली की बा याच्यातल्या 9 प्रतिज्ञा अशा आहेत की ज्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हिंदू धर्माच्या विरुद्ध आहेत आणि साधारणपणे 13 प्रतिज्ञा अशा आहेत की ज्या बौद्ध धर्माला पोषक आहेत। आता जसं अष्टांग मार्गाचा 10 पारमितांचा मी हे करेन आणि 25 पूर्ण आहेत, चोरी करणार नाही, 25 पाचशिला आहेत, म्हणजे 13 या 22 पैकी 13 बाबी अशा आहेत की ज्या बौद्ध धर्माला पूरक आहेत आणि 9 बाबी ज्या अशा आहेत की ज्या हिंदू मायथॉलॉजी किंवा आयडिओलॉजी त्याला विरोध आहे। आता लोकांचा विरोध या 13 गोष्टींना नाही, 13 गोष्टीला विरोध नाही करत, म्हणजे बुद्ध धर्माच्या स्वीकाराला विरोध नाही करत। हिंदू धर्म जो नाकारण्यात आलेला आहे, या हिंदू धर्माच्या नाकाराला आम्ही नाकारला याच्यावर हिंदू आक्षेप घेतात। आम्ही कलाच्या माध्यमातून त्याची चर्चा झाली तेव्हा आम्ही सांगितलं की बा एखादा धर्म स्वीकारावा किंवा नाकारावा हा माझा अधिकार आहे, मला धर्म स्वातंत्र्य आहे। मी हिंदू धर्मावर राम कृष्ण वाईट होते असं नाही बोलत, त्यांनी काही चुकीचं केलं किंवा चांगलं केलं असंही नाही बोलत, मी म्हणतो की मी त्यांना देव मानणार, म्हणजे हा माझ्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे ना, मी त्यांच्यावर टीका करतो असत नाही आहे। म्हणजे रामकृष्ण गौरी गणपती यांना मी नाही म्हणणार बा हा माझा काही देव नाही, म्हणजे हा नकारात्मक भाव आहे, टीकात्मक भाव नाही। मग तरी तुम्हाला आक्षेप का असावा? तुम्ही एखाद्याने हिंदू धर्म स्वीकारला, हिंदू धर्म पाळतो, मला गरज नाही। कोणी मुसलमान धर्म स्वीकारतो, मला त्या त्रास नाही आहे। कोणी ख्रिश्चनिटी प्रमाणे वागतो, मला त्रास नाही आहे। मी तुमच्या देवाला काही म्हणत नाही, मी म्हणतो मी तो माझा देव नाही, तो माझा देव नाही आहे। म्हणजे याच्यामध्ये हे धर्म स्वातंत्र्याचे जे आहे आणि जे विरोधक आहेत ते आपल्या धर्म स्वातंत्र्यावर कुठेतरी बाधा आणतात आणि त्यामुळे मग आम्ही घराच्या माध्यमातून हा प्रयत्न केला की बा या ज्या प्रतिज्ञा आहेत ती आम्हाला आवश्यक आहे आणि त्याचा फायदाही झाला। म्हणजे आम्ही आपली बाजू लावलं, पण तरी मूळ मुद्दा आहे की बाबासाहेबांनी या प्रतिज्ञा का दिल्या, तो प्रश्न आणून तरी कर आपण असं म्हणू शकतो या प्रतिज्ञा की बाबासाहेबांनी प्रतिज्ञा का दिल्या की बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे, जर मी या अवताराला नकार दिला नाही तर उद्या काय होईल। आणि त्यामुळं महाबोधी महावीराच्या ज्या संघर्षामध्ये बुद्ध हे विष्णूचा अवतार आहेत किंवा नाही हा जो मुद्दा इतक्या प्रकर्षाने जाणवला, त्याचा नकार देण्याकरता तुम्ही बौद्धांच्या प्रतिज्ञा बघाल त्याच्यामध्ये हा मुद्दा आलेला आहे आणि याचं हे सुद्धा बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञांचं मूळ सुद्धा हे महाबोधी महावीराच्या संघर्षात आहे। आणि आता आम्ही तुम्ही म्हणाल हे कसं म्हणू शकतो, आमचे गजबीजे म्हणतात, हे बघा इथं बाबासाहेबांचा शिक्का आहे B.R. आंबेडकर आणि हे बाबासाहेबांच्या लायब्ररीचं पुस्तक आहे। आज हे फार कठीण हे झालं, मुश्किल मिळालं, मी प्रयत्न केला, मला पहिल्यांदा प्रशिक्षणे मला पाठवलं पहिलं पान, मग याच्यानंतर यांनी पहिलं पान पाठवलं आणि मग अनेक आडेवाडे घेऊन कसं त्यांनी हे मोठ्या मुश्किलीने दिलं आणि कधीतरी त्यांना धन्यवाद। पण लक्षात घ्या की महाबोधी महाविहाराचा जो संघर्ष आला आणि त्या संघर्षामध्ये महाबोधी विहारावर ताबा मिळवण्याकरता जो सगळ्यात पहिल्यांदा विहाराच्या जागेचा मालकीचा प्रश्न होता किंवा ती मालकी महंताची आहे की सरकारची आहे, हा प्रश्न सरकार कधीही करू शकते, सरकार कोणत्याही जमिनीचा अधिग्रहण करू शकते, त्यामुळे तो मालकीचा प्रश्न तर सहज उडाला असता। आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी जेव्हा महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात घेतलं त्यावर तो प्रश्न निघाला, फक्त परिसरावर प्रश्न शिल्लक राहिला। पण तरी सुद्धा हा जो मुद्दा आहे की बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा का दिल्या त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा भाग होता की महाबोधी महाविहाराचे जे आंदोलन आहे आणि हे निवेदन बाबासाहेबांना पाठवण्यात आलं
1935 हे जे निवेदन आहे हे बाबासाहेबांच्या संग्रहातलं आहे, त्यांच्या लायब्ररीमधलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो विस्ताराने डिस्कस करण्यात आला, बौद्धांची बाजू म्हणून डिस्कस करण्यात आला, त्याच्यामध्ये बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे किंवा नाही आहे हा मुद्दा डिस्कस करण्यात आला. आणि बुद्धाला जसं तुम्ही पॉझिटिव्ह सेन्सने घेता तसं निगेटिव्ह सेन्सने तुम्ही घेता, हा तुमच्याकरता विलेन आहे हे तुम्ही म्हणता. आणि एकदा एका माणसाला तुम्ही विलेन ठरवता, त्याच माणसाला हिरो ठरवता, मग ते कसं? आणि फक्त एकच विहार करतात, फक्त महाबली महाविहार करतात. आनंद कौशल्यांनी मोठी चांगली टीका केली आहे त्याच्यावर, किंवा तुम्हाला आताच बुद्धभक्ती सुचली, महाबलीच्याच वेळेस बुद्धभक्ती सुचली, आताच अवतार सुचला, याच्या आधी अवतार नव्हता काय? सुंदर आहे. पण याच्यामध्ये ह्या निष्कर्षावर बाबासाहेबांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्या 22 प्रतिज्ञांमध्ये साधारणपणे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 9 प्रतिज्ञा या नाकारणाऱ्या आहेत. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नहीं। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।